कंटाळा येऊन गेलाय, कंटाळा आला होता. हे बाळो, कंटाळा येऊन गेलाय. इकडे बघा कंटाळा. साऊथचा कंटाळा बघितला का कसा येतो बघा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकाला प्रेमी मायबाप असतील प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. बसा खाली. जीवाचा या करता कशाला थांबा जरा तुम्ही. गोवानी काढले ताप 2 तास बरोबर आहे ना. गोवानी किती काढली? त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च राहिली आहे ना. 2 तास त्या नुसतं फरमाईश मध्ये आयुष्यात. मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही, पण मी काय म्हणतो, यांनी शेवटी नमान केली ना नमान. मग जर ह्यांना नमान करायला सांगितलं तर तुम्ही डबल मध्ये का ठेवली? कोणाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना. शाहीराने नमन केलं की नाही? शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्न होऊ द्या, पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या, भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या, पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का? हे खरं सांगा आता. नमनात कोण शक्ती तुला करतो? कुठल्या मुवान नमाना शक्ती तुला केला नाही? मग शक्ती तुला नमान कसा होतो? आली आता तुझी बारी आली. राणा म्हणतो ते आल्यापासून एकच म्हणतात. कांतारा काय म्हणतो आल्यापासून? राणा होणार. मी काय म्हणतो, राणा जर व्हायचं आहे ना तर ही भारी संपू द्या. शे म्हणा आपण ह्याच्याने माझी कुस्ती घ्या. ते काय म्हणतोय, राणा व्हायचाच आहे ना. काय रे बोला, राणा करायचं ना, कुस्ती घ्या आपण. कुस्ती घ्या. मी बाय आणि हा बापी आहे. ते काय म्हटलं, ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपीने बदलला. मी काय म्हटलं, मी बाजू म्हटलं आधी म्हणायची. मी काय साडी लावून आलो. आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे, पैसा आहे. मी काय म्हणतो, माझ्या डोक्यात फोटो टोपी आहे, ह्यांच्या डोक्यात टोपी. ते काय म्हणतात, हिच्या डोक्यावर काय पदर हा. आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार, भले मी बाजू आधी माहिती म्हणतोय, पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा, 2 डोळ्यांचा, 2 पायांचा आणि नको तितक्या पायाचा मी पण पुरुष आहे. बरोबर ना? कमी बाई आहे. आली ना आली. आता काय येते ती मला पण बघू. पाणी आली पाणी. राव वाग्यास खावलं बुवा. काय तुम्ही सुंदरच केला, तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला. पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश गाण्याला बुवा, मग तुम्ही एक काम करायचं. 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना, 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या, 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या, चांगली गोष्ट आहे. पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया, है ना, दुसऱ्या बारी 2-4 घेऊया. बुवा खरं सांगतो तुम्हाला, नंतर म्हणता काय रे बोला तुम्ही आपलं ग बोला पण कंटाळली, बुवा पण कंटाळला, मला पण झोप लागली बुवा. आता बारी संपल, आता बारी संपल, आता बारी संपल. बाबा काय माझा म्हणतात, माझी 40 गाणी आहे. अरे आमको काय अंडू पांडू समजा. अरे तुम्हाला बोललाय तो मॅडम माझी 40 गाणी. अरे बाबा हो हो कसाला बळ, माझी एवढी गाणी आहे, माझी तेवढी गाणी आहे. माडीच्या गो पाठी मागे, माडीच्या गो पाठी मागे. भट गेला लग्न लावलं, भट बघितलं लग्न पण लावलं. हे सगळ्या कामात गोवा माणूस भारी. विषय एकच, कोणी न पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे, पळून जाऊन लग्न करू नका. पण मी काय म्हणतो, ज्या आता पळून जातात किंवा जे पळून घेतात, काय म्हणतो, ज्या पळून जात आहेत आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही, ह्यांचा काय दुखतो. तुमचा विषय चांगला आहे, विषय चांगला आहे. ज्या आई बापानं आपलं हागणं केलं की पोर असो बापाच्या हातावर तुला देऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बुवा, जग लय चंद्राव गेला. तुम्हीच अजून गीता उभी मंडपात, गीता उभी मंडपात, पंचमी तुला शोभे सुंदर तुम्हाला.
आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, घाणा जो बरीला होय मला ह्यांना बारीला बोलवलं का गलत गावा यांना तुम्ही बारीला आलो ना, बारी पुरताच मला विषय काय बोका नाटा 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. माझं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच करायचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे. तेवढ्या वेळेत बुवा काय हे बारी नाही करत. यांचा साथ म्हणतात आम्ही उतरवतो. पण तेवढ्या वेळेत हे रिकामा आहे. ह्यांना घेऊन जा फुकट. अरे भाना जो बहिरा भाना जो बहिरा बायकांना गाणी पाठ नाही काय साहेब बायकांना गाणी एवढी पाठ नाही एवढी गाणी आपल्या विकासकांची कोण पाठ आहे. मग एवढा आपल्याला भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जावा. कसा पण वापरा आपलाच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये 200 रुपये जीएसटी कट 300 रुपये मजुरी संध्याकाळचा पाकिट भरला तो निघाला घरात. शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती शक्तीवाल्याला पण हा विज्ञान घ्यायचा तुमचा याडबुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती. पण आज शाहिराणी कार्यक्रम चांगला केला त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती म्हणजे मला नाही पडली. काय काय गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी माणसाने ऍक्टिंग करावी ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी काय भारी म्हणून कारण झाला नाही कोणाचा अजून ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय लग्नाची गाणी घाण्याची गाणी साखरपुड्याची गाणी जात्याची गाणी माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा भाव 300 रुपये गडी तयार आहे. आधी मजुरी चालली 500 रुपये गडी किती रुपये तयार आहे 300 रुपये तर म्हणतात राणा होणार काय काय तुम्हाला राणा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापूर दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तिवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो त्यांच्या व्हिडिओ बघत आलो ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटकरी भाऊ याच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत. तर कधी केली शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलबाई राजापूर संकेत गोरे रांजा रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. म्हणून विषय कसा आहे बघा शाहीरांनी कार्यक्रम सुंदरच केला मी नाही म्हणतच नाही पण राडा म्हणा हा म्हणा ता म्हणा हो मी तुमचा भारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस चालतोय ना भारी संपू द्या. राडा म्हणा होते मग काय होतंय राडा म्हणून विषय ऐका. आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता मिरगात म्हणतात कोंबड्याची राखण देतात बरोबर बोललं ना बुवा बोललं ना. झोपा येतात माडीच्या झोपायला नाही. मिरगात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखणेमध्ये हे म्हणतात कोंबडी कुणी इतर गाववाल्या पोरा भरपूर आहेत. मिरगात कोण कोंबडी कापतो का असा लाल लाल तुझ्याचा कोंबडा नको अरे लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुरा नुसता वर ना इकडनं बसला का तुरा झालाय कोंबड्याला बघा. तुरा नुसता कोंबड्याचा वर आहे सगळीकडनं तुरा आहे ना. मग चुकून जर पिसवा शिरल्या त्या कुठं भेटतील त्याचा पत्ता लागायचा नाही. वा हो वा उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या बसू नका. मिरगात कोंबडी कापत मिरगात काय कापतात तो पण तेवढ्या लाल शरीराचा. मग आता विषय काय बघा. आता ते काय म्हणाले बरं एकदा मला म्हणतात ही माझी बायको एकदा म्हणतात श्रीमान ह्या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा. मग मी म्हणतो मुक्काम केलं मुक्काम विविधी पोस्ट केलं ते गावचे हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ कांबळे चला उडव उडव उडव. आता मी काय म्हणतो ऐका म्हणून हे माझा पती देव बरोबर ना मी यांची बायको तर आम्ही तो नवरा बायकोनी काय केलं
दोन कोंबडं पाळलं, एक कोंबडी पाळली. विषय आहे का मित्रांनो? तर विषय काय झाला, तो जो काल्या शर्मनीवाला जो कोंबडा आहे, लय आगाव आहे. तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्याला लय त्रास देतोय. मग बायको काय म्हणते, धनी आधी चालून मिरकात असा तोंडावर आलाय, ह्याचा गेम वाजून टाकू लगेच. विषय कसा आणलाय बघा. म्हणून म्हणतो, अरे धनी नको हो या काळीच हे, मग झाली यायची काहीची सोडा की हात माझा शिवा अहो नजर इकडे काहीची. म्हणून म्हणतोय, बायको काय म्हणते नवऱ्याला, ऐका हा गाडी तोही कळी याचा देऊया बळी. हा जो काल्या शर्मनीचा हा ही बायको म्हणते, हा जो काल्या शर्मनीचा कोंबडा आहे ना, हा लय आगाव आहे. बायको काय म्हणते, अहो गाडी तोही कळी याचा देऊया बळी. खरी गरज हाय या काल्याची. विषय कसा, काल्याची म्हणजे कोणाची? काल्या कोंबड्याची. अहो काढतोय कडी याचा देऊया बळी, खरी गरज हाय या काल्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय, आज तुला मी काय ठेवत नाही, आजच तुला पैसा करून टाकतो. नाही धडगत आज या साध्याची. बायको म्हणते, अहो धनी याची मान आजच टाकून टाका. नाही धडगत आज या साध्याची, नाही धडगत आज या साध्याची, या नामोनिशी गोली माल्याची. या साध्याची, या नामोनिशी गोली माल्याची. मुद्दा काय सांगू का तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या तुरेमध्ये आहात. प्रसाद परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा मानधन पारितोषिक मानाचा मोजला. तर शाहीर विषय काय, तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप वरील शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, ओके साहेब, चंद्रकांत जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नामरे अशी हा रीतीची वारी काय व्हायचं जायचे म्हणून. विषय कसा मी तुला ऐका, विषय काय, शाहीर काय म्हणतात, 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची. मी काय म्हणतोय, तुम्ही कोकणातल्या टॉप वल्या तुल्यांमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवता आणि 7 उतरवता. हो, आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने गोवा लोकांनी शक्यतेला पसंती दिलेली आहे. तुम्ही गोवा एकदा 7 चढवलाय ना, तो उतरवू नका. तुम्ही भारी करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय गोवा मजा येते की बाहेर कार्य करायला. पण खरं सांगतो तुम्हाला, लय गोवा मजा येते. परत गोवा म्हणतात या ना, काय म्हणतात येत नाही, काय म्हणतात या ना, काय येत नाही. गोवा माणसानं जेवढं पसतं
जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गायला येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी तोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो बुवा. विषय शाहीर, विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचं एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही आज सुरात काय तुम्ही बुवा धुरात होता वर. अरे आंडू ते आंडू पांडू समजा. अरे पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो. तुमची शीघ्र कमी माझी 40 गाणी हो बुवा. पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 लिहा. गणपती बाप्पांना तुम्हाला अजून तळबळ देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास नावारे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या बारीपासूनच तुम्ही लागले होय हवेत उडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मागून गेलाय बुवा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं हवेत चालू. गर्वाचं घर बुवा हे नेहमी गौरवावरच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा माता बघू. त्या संगीतकारा समजा काळी चहा ते वाजवतात. काळी एकला काळी चहा बरोबर आहे ना? नाही बरोबर म्हणून सांगतो बुवा तुम्हाला आज सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इथं वरील अगदी चांगलं पडतात. म्हणून म्हणायचंय विषय आहे कोकणाच्या गाण्याचा. मित्रांनो शाहीर आणि भरमसाठ फरमाईश दिला. भरमसाठ पण शाहीर. गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं. मित्रांनो पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यापुढे मित्रांनो फ्लॉप केले जातात. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावारूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली आहे का माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समज या रसिक माय बापाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीतला आहे, शाहीर रत्नागिरीतला आहे, म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत
फाळाला धार काढून ठेवलेलीच आहे पण शाही विषय कसा तुम्ही फाळाला धार आवडी हवी तशी काढा पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो हा काय रे म्हणून धंदा म्हणून हा बक्षीस आलेला आहे रवीना दत्ताला मोतेकर गाव साखर दादाच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा तर विषय काय फाळ जो म्हणतात की फाळाला धार लावलेला आहे पण कधी कधी फाळला तुटतो पण जमीन कशी राहते जाग्यावर जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण फाळ मात्र तुटतो बरं दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणतात शाहीर म्हणतात अरे लेका माझा पिवळा झाला तो धुनारी माझी बायको आहे आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेक्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेका खरंच तेवढा केला तर होईल तर नक्की तुमचा काय पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा अहो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना बायको वयात कशी आहे लहान आहे तुम्ही लेकाचा पिवळा केला होता लगेच बायको धोवा घेऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं बायको वरडात स्टुपिड कुठलं बायको लहान आहे का बायको का समजून घ्या आहे ना बायको कशी आहे लहान आहे बायको थोडं समजून घ्या आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा ऐका आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा 100 नाही 200% चुकलेलं आहे कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका बाप दाखवाने शब्द घाल असा करणारा मी शाहीर पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे गोवा आता राहिला विषय तुमच्या विषयाचा त्या शाहिराने गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या त्यांना काय नाही मांडल्या अक्षरशः वेळवेळेकर तुम्ही यजमानी मानाचा इकडे या बघू तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही आता पटवूनच नाही घेत आहे ना आकडी आणि कोयती आकडी जरी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना बस सुंदर विषयाचा प्रश्न होता पुढचा हा पुढचा विषय काय आन वळकीन वळक तुम्हीच काढली मोत्याचं मोडून वळकीन वळक तुम्हीच काढली मोत्याचं मोडून देत अहो आबा जरा सरगुण बसा की हात जोडीत चाललं विषय का सांगावा आता बेरगाची राखण झाली सध्या गावाला कामं आहेत खोडवेळ चालू आहे बरोबर ना शेतीची कामं चालू आहे खोडीची आणि बेडीची तर बायकोने नावाला काय सांगते ऐका लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो ऐका बायको नावाला काय म्हणते ऐका मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो मैल बायको काय म्हणते आहो धनी मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल ह्याला नांगराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैल बायको काय म्हणते घराचं बैल पाळला तो बैल कसा आहे काळ्या रंगाचा त्याला लांब दोरीला बांधून ठेवला त्याला कासरा केला लावलाय लांब कासरा लावलाय त्याला कासरा लावा आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावाला सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा होतो उधळतो बायको काय म्हणते आव नाम दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हाय याचा हो बैल अबोधनी याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल धाला नांगराला काला हवैल याला सोडू नका तुम्ही सैल धाला नांगराला काला हवैल याला सोडू नका
सावलेला पाडा याचा मानव चोकड जोडा दुसरा मुद्दा या ठिकाणी शाहीराणी बरं विषय माझ्या गवळणीचा त्यांनी भाग दिला मला म्हणतात बुवा तुमच्या गवळणीचा भाग देतोय आता गवळणीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळणीचा भाग चांगला असेल तर शाहीराणी त्यांची गवळण चालू केली चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन माझ्या सर्व युट्यूबर झाल्यांना 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरेमध्ये नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणबुवा यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर येत्या 19 तारखेला आमचे सोनीदादा डावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तिवादी शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि गरीबवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणबुवा असा सामना आमच्या दोन शाळांमध्ये होणार आहे तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे तर विषय आणि गवळणीचा शाहीराने माझ्या गवळणीला भाग दिला तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली ह्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको आता मी म्हटलं गवळण आहे राजेशाची कानाची है ना त्या डोईवरचा पदर आला कुठं म्हणजे त्यातला काना पण गायब झाला त्यातला काना पण गायब त्यातली राधा पण गायब काय म्हणतात चुकीचा निघून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणाल डोईवरला पदर खाली ठेवू नको शाहीर हो शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या कालच्या पौराणिक शोकांती काय मावल्यानो डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो काय जितू दादा डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो त्या खेळण्यातली वस्तू आहे ह्या भांड्यातला काढला त्या भांड्यात ठेवला डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो त्याला पण बुवा खाली ठेवत नाही बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची 40 गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा हो तेवढा खोटा हो बुवा हे बक्षीस आलेलं आहे बिग फॅन मी कोकणकर हर्ष युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेलं आहे त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात चला काय तो एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नाही काय करतो आणि म्हणून दुसरा विषय शाहीराणी तो मला त्यांच्या गवळणीला भाग आता मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही त्या गवळणीत राधा आणि काना असायला हवा ना डोईवरचा पदर आला डोईवर पदर आला काय झालं जीवाचं वनवास सगळं झालं ते डोईवर पदर त्या गवळणीची राधा पण गायब आणि काना पण आणि म्हणतात काना म्हणतात काय राधेचा फसली सवला नाही हे म्हणतात काय सांगू नका लोका येडी बाकीचे सांगतात ती हे मोठे शहाणा बुवा राधेला म्हणतात काना काय फसवलं म्हणतात याला काय माहिती त्यांना कसं त्यांचा अभ्यास काय साधा आहे लय मोठा बुवा लय त्यांचा अभ्यास लय भारी आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीराणी हा काही गणेश उत्सवानिमित्त 16 सप्टेंबर
रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाईक घराणे गाव साखर बामणवाडी तर खेळ क्षेत्र रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे. गावाला मिळून सामना आहे. 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे शाहीर मनाचा. स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र बुवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. सोडा बाता बघू. सगळ्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते. शाहिरांनी स्तवन गायला. सुंदर स्तवन होतं. या अवस्थेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाय. माझा हाल बघून तू दोन पावल खाली यावं अग काग अचानक हे येडू आलंय घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय. तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात घेताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात देताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला फरमाईश भाषा विसरूया. काय म्हणता ऐका. मी काय म्हणतो तुम्हाला चालू मध्ये फरमाईश भाषा विसरूया. पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात घेतोय आपण किती सुरात करतोय याचा बुवा पहिला अभ्यास करा. लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दुरेवाले. पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं गोंदायचं गाणारा ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील त्यांचा पुढचा मग तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच मला. बुवा तुम्ही बेसूर राहा. पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय तुम्ही सुरात किती गाताय याला बुवा लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चर्चामध्ये ठेवतोय. भारी माझ्या या ठिकाणी संपवतोय. कारण बुवाने घेतलेल्या 2 तास मिरगाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. बरोबर विषय कसा आहे ऐका. ठीक आहे फिरवा. या ठिकाणी पानमुडी शिशिलेदार विश्वदादा डिंपेकर मी भादगावकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक केलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. तर शाहीर घेऊया फरमाईश घेऊया. फरमाईश आलेले आहेत हे तुम्ही काढू. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे
तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाही म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात आणि जर शाही तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे का, गाडी मिशा काढायला हवा मावशीला. ए पोरीनो मावशी कशी मावशी आहे बघा, नमनातली दाढी मिशी काढा, एक नंबर चिकनी मामा आहे मावशीचा. बरं विषय कसा बघा, पुढचा विषय काढतोय. एक म्हण आहे मित्रांनो, साधू संतांची म्हण आहे, बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले. बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले. विषय कसा आहे बघा, आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे, म्हणजे तो त्यांना पचेल सांगा. मी काय म्हणतोय विषय आहे का म्हणून. अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी, घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी, नाही वागणं बुवा तूच ठिका, नाही वागणं बुवा तूच ठिका, माझं बोलणं आहे रुक ठोकर, माझं बोलणं आहे रुक ठोकर, याचा विचार कर तू चोखा. माझं बोलणं आहे रुक ठोकर, याचा विचार कर तू चोखा. ही फरमाईश अशी आहे, अमोलबाई संकेतदादा गोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे, वेडी झाली राधा तुझ्यासाठी. अतुल पैसे गाव डिग्री संकेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक. प्रसाद परशुराम घाणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तर मित्रांनो, जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची फरमाईश आलेली आहे, कळसवली गावावरती गाणं होऊ देत म्हणून. मित्रांनो, हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं युट्यूब वरती आलेलं आहे. फरमाईश घेऊन त्याची एका बोकड्यामध्ये. मायेच्या मातीत
पाठीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान गाव कळसवली नाते आनंदान आई कालिकेच्या किरपेन गाव कळसवली नाते आनंदान आई कालिकेच्या किरपेन युट्यूबला आलेले आहेत त्या गाण्याची फरमाईश गडबडीची एका कोपऱ्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे ती एका कोपऱ्यात घेतोय आणि माझी वाईक कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करते तसा बरोबर म्हणून विषा आहे गडबड आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी मधून म्हणत आहे मनी धरू नको असा या राखीसाठी येशील का तू सागरे वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी Thank you.
सोनकर बी अंधेरी संगमेश्वर काहींच्या माध्यमातून 500 रुपयाचं महादान पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. काय काय आदिश्री रणजित भोतेकर या आमच्या ताईच्या माध्यमातून आमचे विश्वनाथ सुतार यांच्याकडे 100 रुपयाचं महादान पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे विकास गणपत कोलप या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महादान पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश झालेली आहे. सोडा उचलावरचा आवडतं काय करायचं त्यातलं शेवटचा विषय घेतला बारी संपवते. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला भीमावडी न बोले राम राम रमाईला. म्हणून म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा वाजा, इथे आहे गाजा वाजा माझ्या राज साहेबांचा. इथे आहे गाजा वाजा माझ्या राज साहेबांचा. माझ्या धर्मप्रिय गजानन आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व श्रेयदार आहेत माय माऊली आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली वेळी वाटली सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड मानून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिराला देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 ची 80 गाणी करा त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं अशी सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.